चला जाऊन भेटूया गोरडे वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. गायत्री विजेंद्र गोरडे. बर, आता ओळख करून घ्या. हे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई, हे सासरे. आणि हा माझा मुलगा. काय नाव त्याचं? सोहम. सोहम. बर. आणि हे दीर. बर. आणि ते माझे आई बाबा. बर, आई बाबा नमस्कार. हा. हे दीर नमस्कार. आणि हे मैत्रीण आणि हे माझी नणंद. नणंदबाई नमस्कार. कोण कोणाची तरी ओळख राहिली त्या सासूबाई सांगते. ते माझ्या सासूबाईच्या मैत्रीण आहे, कलावती आईंच्या भजनातल्या. हो. ते बघा, ते बघा. एक काम करा तुम्ही, टेबल कुठे रे? सांगा कोण कोण आहे. सांगा ना, कुठे आहेत मैत्रिणी? हात दाखवा. अरे वा, आईंच्या भजनातल्या. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. तुम्ही लग्नाआधी मुंबईत कधी आला होता? नाही, कधीच नाही आले. लग्न झाल्यानंतरच आले. पण तुम्हाला आकर्षण होतं मुंबईचं? हा, वाटत होतं कधीतरी जायचं, समुद्र वगैरे पाहायची खूप इच्छा होती. मी जेव्हा गावात सांगितलं किंवा तुमचं लग्न मुंबईच्या मुलाशी ठरलं, तेव्हा कसं काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं. म्हणजे सगळ्यांना हे होतं की मुंबईला जाणार, मग तिकडे सगळा आराम वगैरे असं. मग इथे आराम आहे? हा, आहे ना आराम. तुम्हाला? हा. घरातले कामं करतात? हा, घरातले करते ना. म्हणजे सासूबाई वगैरे काम करतात? नाही, सासूबाई नाही असं नाही. तुम्ही म्हणालात ना. नाही, मी करते, सासूबाई आराम करतात. त्या पण कधी म्हणजे करू लागतात, असं नाहीये की मला एकटीला नाही करायला लागत. मिस्टरांना कशी हाक मारता तुम्ही? अहो. बोलवा. अहो. नमस्कार. काय करता आपण? जॉबला आहे मी सध्या. कुठे? डेव्हलपरकडे कामाला आहे. मग तुम्ही वहिनींना घेऊन लग्नानंतर पहिल्यांदा समुद्रावर गेला होता, आठवतंय तुम्हाला? हो, गेलो. कुठल्या समुद्रावर नेलं होतं? अक्सा बीचला. अक्सा बीचला घेऊन गेले होते. मग वहिनी पाणी बघितल्यानंतर काय केलं वहिनींनी? काय रिॲक्शन होती पहिली वहिनींची? रिॲक्शन म्हणजे खूप आवडतं तिला पाण्यात. पाण्यातच गेला धावत? हा वहिनी, काय केलं होतं तुम्ही अक्सा बीचला? लगेच पाण्यात गेलात धावत? पाण्यात गेलो, भिजलो. वा वा. बरं, मी आता काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिली ना तर बक्षीस मिळत जाणार. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्यासमोर गजानन महाराजांचा फोटो आहे. त्याच्या पाठीमागे माळ्याचं एक रेलिंग लावलेलं आहे. त्याला उभ्या सळ्या किती येतो आडव्या ह्याला? 14. 14? नक्की ठरलं? थोडक्यात उत्तर चुकलेलं आहे. वहिनी, मिस्टरांच्या बाईकचा नंबर काय हो? नाही माहिती. नाही माहिती. चला, दुसरं प्रश्नाचं उत्तर पण चुकला. आता पुढचा प्रश्न पुन्हा सोपा विचार. तुम्ही आता जिथे बसलायत पाठीमागे पडदा आहे, पडद्याला रिंग किती आहेत? 5. हे उत्तर चुकलं. 3 उत्तरं चुकली. आता किती सोपे प्रश्न. मी आता ते आम्ही जे ठरवून ठेवलं ते काहीच नाही विचारलं तुम्ही. काय काय ठरवलं होतं तुम्ही? आता नेमकं तुम्ही नेहमी विचारता फुलं किती आहे, गणपती किती आहे. आता हे दांड्या तुमच्या घरातल्याच आहे? हे मोजून ठेवले आम्ही. इकडच्या मोजल्या आणि मी इकडच्या विचारले. महाराज काय करू, मला गजानन महाराजांचा फोटो दिसला म्हणून मी त्या विचारल्या. 3 उत्तरं चुकली. आता 4थं कोडं घालतो. 32 चिरे त्यात नागिण फिरे. कोण? आणि याचं उत्तर आहे जीभ. पण काही हरकत नाही, अजून वहिनींना लक्ष्मी मिळालेली नाही, पण औक्षण करता क्षणी काही का होईना लक्ष्मी या घरात आलेली आहे. पुढच्या खेळात नक्की पूर्ण बक्षीस मिळेल असं मला वाटतंय. त्या भेटूया संपूर्ण परिवाराला. नमस्कार. परत यांची आवाज बसले. या सासूबाई, सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चांगली आहे. आणि मुलगा? मुलगा पण चांगला. पण जेव्हा सून आणि मुलगा यांच्यामध्ये काय होतं तेव्हा तुम्ही कोणाची बाजू घेता? मी सहसा कुणाचीच बाजू घेते. कोणाची काय ते करायचं ते करायचं. बाजू घेण्यासारखं असलं तर घेते, नाही तर मग थोडंफार असं त्यांचं. तुम्हाला काय करायचंय ते करा, है ना? बर. वहिनी, मला सांगा, मिस्टरांबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती करा? ते चिडतात लवकर. ते लवकर चिडतात? चिडते. ही एक तक्रार आहे तुमची. तुमचं चिडणं जरा कमी करा. आणि तुम्ही एक तक्रार करायची असेल यांच्याबद्दल तर कुठली करायची? तक्रार म्हणजे जेवण व्यवस्थित नाही बनवलं तर? नाही, मी बनवते. वेळेवर नाही मी बनवते, त्यांना जरा पण कमी नाही चालत. कमी म्हणजे तुम्ही थोडं थोडं का करता? भरपूर करा. तसं नाही, मग? म्हणजे भाजीला जरा मीठ वगैरे कमी झालं किंवा तिखट वगैरे झाली तर म्हणजे हे करतात. काय करतात? चिडचिड करतात. असंच केलं तसंच केलं असं. तुम्ही नीट करा ना जरा. हो, ते तिकडून या आणि ते काही जेवण म्हणजे डायरेक्ट बसतात जेवायला. दुसरं थोडी काय करायला लागतं. आम्हाला ऑफिस मधून या, बाकीचं घरचं सगळं करा. खूप करायला लागतं तुम्हाला, हो की नाही? म्हणून थोडंसं मीठ जास्त पडलं किंवा तिखट पडलं तर खा तुम्ही. तसंच काय? गोड मानून घ्या तिखट. वहिनी, न बोलता अभिनय करायचा.
बोलायचं नाही. आपण आम्ही मला हं. मला मला हा सर्वजण रांगोळी कचरा पोहायला बीच ब्रिज समुद्रावर समुद्र. हा, मला समुद्रावर घेऊन चला मला समुद्र- समुद्रावर फिरायला घेऊन चला. हे काय? मला मला गाडीवर समुद्रावर कोण नेणार फिरायला कधी मला फिरायला घेऊन कधी जाणार मला एक वाक्यच आहे, अर्धे अर्धे बोलताय. फिरायला कधी जाणार जाणार कधी आता संपूर्ण वाक्य करा ना. हा. मला समुद्रावर फिरायला कधी नेणार. आता तुम्हाला न्यायचंय का त्यांना न्यायचंय? अभिनंदन, बरोबर आहे. अभिनंदन. मी काय 1,000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं. अभिनंदन. काय उपयोग नाही तिथे. आहे हो काय बोलले नाही ते एका वाक्याने समुद्रावर. बोलले की त्यांना सांगितलं त्यांनी काय सांगितलं? मग काय समुद्रावर कधी फिरायला घेऊन जाणार. बरं कधी नेणार? हं? कधी नेणार? पुढच्या आता उद्या नाही, संडे हे बघ हे बघ, काय सामूहिक पिकनिक आहे तिकडे. चला यानंतर होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. बघूया कोण जिंकणार पैठणी.